पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वर्षात 90हून अधिक परदेश दौरे करून आले। देवेंद्र फडणवीसांचा दाओस दौराही चांगला चर्चेत असतो। मात्र कधी ऐकलंय अमित शहा फॉरेन ट्रिपला गेलेत? अमित शहांनी परदेशात जाऊन करार केलेले नाही। अमित शहा कधीच फॉरेन ट्रिपवर जात नाहीत आणि त्याची प्रामुख्याने दोन कारणं सांगितली जातात, एक त्यांच्या समर्थकांकडनं आणि एक त्यांच्या विरोधकांकडनं। दोन्ही कारणं सांगणारे, पण त्याआधी अमित शहांची अधिकृत वेबसाईट काय सांगते ते ऐका। अमित शहांच्या अधिकृत वेबसाईटनुसार 2006 नंतर अमित शहांनी कोणताही परदेश दौरा केलेला नाहीये। आता 2006 मध्ये अमित शहा कोणत्या परदेश दौऱ्यावर गेलेले होते, कुठे गेलेले होते, कोणासोबत गेलेले होते याबाबतची माहिती मात्र कुठेही अधिकृतरित्या छापून आलेली नाहीये। आता अमित शहा परदेश दौऱ्यावर का जात नाहीत याच्या दोन थिअरी सांगितल्या जातात। पहिली थिअरी म्हणजे जोपर्यंत मी पंतप्रधान बनणार नाही तोपर्यंत मी परदेश दौरा करणार नाही, असा दृढनिश्चय संकल्प अमित शहांनी केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे। आता दुसरी थिअरी संबंधित आहे गुजरात दंगलींशी। असं म्हटलं जातं की सोहराबुद्दीन केस, गुजरात दंगल यानंतर अमित शहांच्या परदेश दौऱ्यांवर अनेक निर्बंध आलेले होते। तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला खुद्द नरेंद्र मोदींनाही अमेरिकेनं व्हिसा नाकारलेला होता। का तर गुजरात दंगलींसंबंधी आरोप नरेंद्र मोदींवर झालेले होते। आता या सगळ्या आरोपांना 22 वर्ष उलटलेली आहेत। अमित शहांना पण सगळ्या प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळालेली आहे। त्यामुळे नेमकं खरं काय खोटं काय हे अमित शहांनाच माहिती। अमित शहा कोणत्याही परदेश दौऱ्यावर का जात नसावेत, त्याचं कारण काय असावं, त्यांना कोणती भीती आहे का, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।